तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती, त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत। यंदाच्या वर्षासाठी 28,000 कोटींची तरतूद सरकारने करून ठेवली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। निकष न पाळल्याने तब्बल 81 लाख महिला अपात्र ठरल्यात। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही। आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई-केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील। अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय। मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय। त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। ई-केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे त्याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली। रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात,
त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. 80 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झालेल्या आहेत. ई-केवायसी नंतर या महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. राज्यातल्या लाडक्या बहिणींना धक्का. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र. राज्याच्या निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना मोठा धक्का बसलाय. ई-केवायसीच्या नावाखाली गाजलेल्या या योजनेला सरकारनं कात्री लावताच राज्यातील लाखो लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्यात. त्यांचा मिळणारा लाभ आता बंद करण्यात आलाय. त्यामुळे ऐन महागाईच्या काळात लाडक्या बहिणींना आर्थिक फटका बसलाय. केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरेंनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. या योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जवळपास 85 अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसीसाठी दिला होता. आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या
जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत, ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी EKYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. सगळ्या प्रकाराबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पोस्ट करून ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झालेले नाहीत. 80 लाखांचा आकडा आहे तो EKYCचा नाही. यात EKYC केलेली नसेल त्या महिला असतील ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे. त्या 11.5-12 लाख महिलांचा 80 लाखात समावेश आहे. ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक अशा 5 लाख महिला आहेत, असं स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. लाडकी बहीण योजनेचा तुमचा मे महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही, काही लाडक्या बहिणींचा जमा झालेला कसा चेक करायचा, तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तो स्टेटस देखील अपडेट या ठिकाणी केला जातो. ladkibahin.maharashtra.gov.in वरती आतापर्यंत तुम्हाला किती हप्त्याचे पैसे भेटलेले आहेत, तुम्हाला तुमचं युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून देखील तुम्हाला तिथं माहिती तुमची पाहता येते. तर मे महिन्याचा हप्ता त्याच्या मागच्या महिन्याचीही हप्ते जे आहे त्या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना मार्च असेल, एप्रिल असेल, हे देखील काही लाडक्या बहिणींना अजून भेटणं बाकी आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणी पात्र असूनही काही लाडक्या बहिणींचे पैसे जमा होताना दिसत नाहीत. तर त्यासाठी तुम्ही विभागाशी संपर्क देखील करू शकतात. तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचे पैसे मिळण्यास अडचण येणार नाही. तर तुमचा जून महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी लवकरच वाटप केला जाऊ शकतो. जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देखील हे पैसे मग जमा होऊ शकतात. कारण की मागं जर आपण बघितलं प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटतो. आणि त्याचा अगोदर GR म्हणजे त्याचा निधी जो आहे प्रत्येक महिन्याचा लाभ देण्यासाठीचा मंजूर केला जातो. त्याचा GR आल्यानंतर या ठिकाणी 8 दिवसामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जात आहे. जसंच की आपण बघितलं मागचा मे महिन्याचाच हप्ता जवळपास जून महिन्याच्या 15 तारखेला त्याचं वाटप चालू झालं होतं आणि पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत याचं वाटप जे आहे ते सुरू राहिलेलं होतं. तुमचे पैसे काल परवा देखील या ठिकाणी कोणाकोणाला आलेले असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी नक्की सांगा.